हा, आता विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या सोबत जो पहिला व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी इतकं सुंदर काम दरवर्षीच्या समर सीझन मध्ये करतं, जे की त्यावेळेस कोणताच अभ्यास नसतो, कोणती संस्था अभ्यास देत नाही, कोणता शिक्षक अभ्यास देत नाही, पालकही नाही. पण खरं मात्र तर तो जो क्षण असतो समर सीझनचा, हा पुन्हा विद्यार्थ्याच्या जीवनात येत नसतो. आजचा दिवस वायाला गेला की तो जीवनातला गेलाच. म्हणून तर म्हणतात ना, विद्यार्थ्याने वाया घालू नये क्षण, आणि व्यवसायवाल्यांनी काय वाया घालू नये, कण. मग आपण इथे क्षण नाही वाया घालवायचा, त्यासाठी ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने आपला कोर्स दिलेला आहे, फ्री आणि फ्री कोर्स दिलेला आहे. तो कुणाला दिलेला आहे? महाराष्ट्रातील जी काही सर्वांच्या मनावर राज्य करणारी आया विनर स्टेट लेवल एक्झाम आणि दुसरी आहे ती विनर ऑफ द इयर स्टेट लेवल एक्झाम, या दोन्ही एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स दिलेला आहे. ही सिस्टीमच आमच्या विद्यार्थी, पालक आणि गुरुजनांची आहे. चला तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं क्लास कोणत्या टायमाला आणि कोणत्या सेक्शन मध्ये कोणत्या पार्टचे होणार आहेत. पार्ट 2 आहेत, सेक्शन 4 आहेत आता, आणि विषय 3 आहेत. आपण आता पहिल्यांदा पीडीएफच्या स्वरूपात ऑलरेडी हे टाइम टेबल तुम्हाला शो होणार आहे युट्यूबला, ऑलरेडी फेसबुकला, इंस्टाग्रामला, शिवाय तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण होईल आणि ऍपला पण होईल. आता हे कोर्स कुठं होतील, काय होतील तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच, पण आता टाइम टेबल समजून घ्या. ज्याची जशी ताकद आहे तसं तुम्ही त्या व्हिडिओला, त्या असणाऱ्या कोर्सला तुम्ही काय करतात, फॉलो करू शकतात. एखाद्याला वाटतंय नाही मला पुढचं पण शिकायचं, काही हरकत नाही, कारण आम्ही तुम्हाला प्रतिभावंत आणि प्रभावशाली बनवण्यासाठीच हे काम करत आहोत, किंवा महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या देशात पहिल्यासाठी काम करतो. आता इथं पहिलं सेक्शन दिलेलं आहे बघा, पहिली ते, चला आपण इथं सेक्शन दिलंय हे पाहूया. इथं पहिली ते 5वीचं सेक्शन आहे, इथं मीडियम दिलेलं आहे, मराठी मीडियम आहे, स्टँडर्ड पहिली ते 5वी आहे. इथं तुम्हाला सिरियल दिलेत किती कोर्स होणार आहेत, सर्व एकूण कोर्स आहेत तुमचे 30 दिवसाचा कोर्स आहे. ठीक आहे, इथं हा ठीक आहे, दिसतंय सर्वांना. आता इथं पुढे तुम्हाला डेट दिलेली आहे, इथं टायमिंग दिलेलं आहे. आता पहिला कोर्सचा जो पार्ट दिलेला आहे मराठी मीडियमचा सेक्शन आहे, आणि तो 5:45 म्हणजे 5:45ला सुरू होईल आणि 6:30 म्हणजे 6:30ला संपेल. याच्यामध्ये तुम्हाला 30 दिवस दिलेले आहेत, 31 दिवस दिलेला नाही. हा कोर्स 31 दिवस चालणार आहे, पण 31 दिवशी तुमची परीक्षा होणार आहे, त्याचं टाइम टेबल येणार आहे. आणि हे मन लावून कोर्स करायचा, जेणेकरून तुम्हाला ती परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येईल. आणि सरप्राईजच्या लिस्टमध्ये, त्या गुणवत्तेच्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव, आई वडिलाचंही नाव तिथं कमवलं पाहिजे, यासाठी आपण केलेलं आहे. आता इथं काय दिलंय, सब्जेक्ट दिलेले. तर तुम्हाला पहिल्यांदा दिवशी जर इंग्लिश झाला असेल तर नेक्स्ट दिवशी तुमचं काय होणार आहे, मॅथ होणार आहे, नंतर कॉम्प्युटर होणार आहे, नंतर इंग्लिश, असं सिक्वेन्स इथं राहणार आहे. आणि कोणते टीचर त्या ठिकाणी तुम्हाला हा टीचिंगचा पाठ करणार आहे किंवा तो पाठ समजून सांगणार आहे, त्यांची नावं दिलेली आहे. हा झाला पार्ट सेक्शन 1चा, प्रायमरीचा, 1st to 5th मराठी मीडियमचा. त्याचबरोबर त्याच ठिकाणी 6 ते 8 जे आहे, इथं 6 ते 10 इथं समजून चला, 6वी ते 10वी तोच टाइम टेबल असणार आहे. हा टाइम टेबल पण कसा असणार आहे, 30 दिवसासाठी असणार आहे, आणि तुम्हाला 31 दिवशी परीक्षा होणार आहे. फक्त ह्यांचं शेड्यूल ज्यावेळेस ते संपेल त्यानंतर त्यांचं शेड्यूल इथं 6:30 ते 7:15ला चालू होणार आहे. अशा पद्धतीनं आपलं कार्य तिथं पार्ट 2 मध्ये होणार आहे. सेम आपली इंग्लिश मिडियमची मुलं पण तिथं आहेत, त्यांचा पण कोर्स त्या टायमिंग मध्ये असणार आहे. टीचर वेगवेगळे असतील, तुम्ही नेमकं त्या ऍप मध्ये कसं जायचं आहे, किंवा युट्यूबच्या कोणत्या लिंकला जायचं आहे, किंवा कोणत्या ऍप मध्ये हे उपलब्ध होणार आहे. आपलं प्ले स्टोअरला ऑलरेडी विनर एक्झाम ऍप आहेच, आपलं पहिलं 3 वर्षापूर्वीचं ते चालूच कंटिन्यू आहे. आणि यावर्षी आपण 6 लाख खर्च करून पण तुमच्यासाठी स्पेशल प्रोजेक्ट आणलेला आहे. तिथे ऍप पण आहे, वेब पण आहे, सॉफ्टवेअर पण आहे. तुम्हाला जसं तुमच्याकडे सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी सुविधा उपलब्ध असेल त्या पद्धतीने तुम्ही इस्तेमाल करून काय करायचं, आपल्याला हे शिक्षण घ्यायचं आहे. सेम जसं आपल्याला मराठी मीडियमचं पाहिलं तसंच इंग्लिश मीडियमला पण टीचर वेगळे आहेत. असंच चार्ट तुम्हाला येईल, किंवा गुगल ड्राईव्हलाही तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध केला जाईल. आणि शेवटचं जे आहे ते 6वी ते 10वी इंग्लिश मीडियम, त्यांचंही इथं शेड्यूल दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, आपल्या टायमिंग मध्ये टीचरने दिलेलं सिक्वेन्स पहिली ते 1st to 30 म्हणजे 30 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. आणि यानंतर खऱ्या अर्थानं आपण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत. तसं सुरुवातीला तुम्हाला काही बेसिक कमी असतील, त्या टाइम टेबलच्या माध्यमातून, टीचिंगच्या माध्यमातून, या प्रोग्रामच्या माध्यमातून काय करायचं, क्लिअर करून घ्यायचे आहेत. आणि मग पुढे आपण ताकदीनं आया विनर आणि विनर ऑफ द इयरच्या परीक्षेला काय करायचंय, फॉलो करायचंय, ते शिकायचं आहे. जेवढं काय टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये पण कोर्स असा म्हणजे सिंपल दिला जाणार नाही, जरा थोडंसं वेगळा असणार आहे. तुम्हाला नेमकं मराठी इंग्लिशचे 10च क्लास आहेत,
कॉम्प्युटरचे 10च आहेत आणि तुमच्या मॅथमॅटिक्सचे 10 आहेत. म्हणजे तिथं टीचर मेहनत करून तुमच्या भविष्याच्या हितासाठी इथं वेळ देणार आहेत, कष्ट करणार आहेत, मेहनत करणार आहेत, तयारी करणार आहेत, मग इथं उभं राहणार आहेत. तुम्हाला तिथं जागेवर बसून हे पाहायचंय, शिकून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर आपण ग्रुपच्या माध्यमातून ते क्लिअर करूया. हे वेळापत्रक तुम्हाला समजलेलं असेल, सर्वांनी प्रिंट काढून ठेवायचे आणि त्या पद्धतीनं दिलेला अभ्यास तर समजून घ्यायचा आहे, पण होमवर्कही दररोज 30 दिवस दिला जाणार आहे, तोही करायचा. आणि 31 जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये ताकदीनं सामोरं जायचं. ह्या कोर्ससाठी, ह्या तुमच्या येणाऱ्या परीक्षासाठी आणि नवीन वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.